सरू, काय करू मी? काही करू नका, ती हसली. पण तुझी ही तळमळ मला पाहवत नाही. माझा धीरच खचला आहे. तसं काही नाही, ती कण्हत म्हणाली. आणि तुमचा धीर खचला की मग सारंच आटोपलं. तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रूचे 2 बूंद तिच्या कानाकडे घरंगळले. आणि ते पाहून मास्तरांना चरका बसला. एक बैलगाडी करून त्यांनी सरस्वतीबाईला तालुक्यात दवाखान्यात पोहोचवली. डॉक्टरनं तिला तपासून दवाखान्यात ठेवून घेतली आणि मास्तर एकटेच परत आले. सरस्वतीबाई दवाखान्यात पडली होती. तिच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा होत नव्हती. नि मास्तर शाळा नि घर सांभाळून रोज दवाखान्यात जाऊन येत होते. काचीचं भांड तडकावं तसा त्यांच्या सुखी संसाराला एक प्रकारे तडा गेला होता. शाळा सुटायची वेळ झाली होती. मास्तरांचं चित्त स्थिर नव्हतं. त्यांचे विचार दवाखान्याकडे धावत होते. सरस्वतीबाईच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. आता शाळा सुटली की आपण दवाखान्याकडे पळायचं असा त्यांनी विचार केला होता. परंतु मध्येच गपकन डेप्युटी इन्स्पेक्टर वर्गात येऊन दाखल झाला. त्याला पाहून मास्तराच्या मनाला एक प्रकारे धक्काच बसला. परंतु तरीही त्यांनी डेप्युटीचे स्वागत केले आणि मग बोलणे सुरू झाले. डेप्युटी हसत हसत खुर्चीवर बसत निर्विकार चेहरा करून आपण सहज आलो आहोत असं भासवीत मुलाकडे पाहत म्हणाला, मी अशासाठी आलो आहे की तुमच्या विरुद्ध काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांची शहानिशा करावी एवढाच माझा हेतू आहे. कसल्या तक्रारी? मास्तरांनी विचारले. ते मी नंतर सांगेन, डेप्युटी बोलला. ठीक आहे, पण या तक्रारी किती आहेत? मास्तरांनी विचारलं. तेही मी नंतर सांगेन, डेप्युटीनं उत्तर दिलं. म्हणाला, तक्रार एक की अनेक हा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो हा की तुम्ही मुलांना काय शिकविता. मग आपण आता आलाच आहात तेव्हा संपूर्ण चौकशी करा. मास्तर बोलले. जरूर, त्यासाठीच तर आलो आहे, डेप्युटी बोलला. म्हणाला, परंतु थोडा वेळ आपण वर्गाबाहेर जावे. हा पहा, निघालो, असं म्हणून मास्तर वर्गाबाहेर गेले. सर्व मुलं डेप्युटीकडे पाहत राहिली. सर्व मुलांना निरखीत डेप्युटी इन्स्पेक्टर म्हणाला, बरं, काशीनाथ सुभानराव कोण? तसा काशीनाथ उठून उभा राहील. म्हणाला, मी. तू का? छान, डेप्युटी म्हणाला. बरं पाटील, आपण किती नापास झालात? एकदाही नाही, काशीनाथ उत्तर. अरे वा, छान. हे गुरुजी तुम्हाला काय काय शिकवतात? डेप्युटीनं विचारलं. आणि काशीनाथ म्हणाला, हेच आपलं भूगोल, इतिहास, गणित वगैरे. ठीक, छान, डेप्युटी मुंडी हलवीत म्हणाला. बरं, मला हे सांग की महात्मा गांधी आणि नेहरू काय करतात? ते गुरुजींनी आम्हाला शिकवले नाही, एक पोरग म्हणालं. आणि काशीनाथ म्हणाला, गांधी आणि नेहरू मीठ चोरतात, त्यांना चोरी करायची खोड आहे. काशीनाथनं डेप्युटीला जोरदार टांग मार. डेप्युटी म्हणाला, नेहरू या नावाचा एक पुढारी या देशात काय करतो सांगा. तो धडा अजून आलाच नाही. सर्व मुलं एकदम बोलली. ठीक, बरं, गांधीजी उपास का करतात? डेप्युटीनं विचारलं. त्यांना भाकरी मिळत नाही म्हणून, काशीनाथनं उत्तर दिलं. बरं, रामाच्या वडिलाचं नाव काय सांगा पाहू, डेप्युटीनं विचारलं. दशरथ, सर्व मुलं उत्तरली. तुझं नाव काय? डेप्युटी गुरकला. काशीनाथ सुभानराव पाटील. मग हे सांग की सर्व मुलं पांढऱ्या टोप्या घालतात नि तू एकटाच एक काळी घालतोस, याचं कारण काय? माझ्या वडिलांना पांढरी टोपी मुळीच आवडत नाही, काशीनाथ म्हणाला. ते म्हणतात की काळी टोपी नाही
तर पागुट बांध. असं का? बरं मुलांनो, डेपुटी म्हणाला, सुभाषचंद्र बोस हे कोणत्या देशाचे पुढारी आहेत? हे तुला कोण सांगितलं? डेपुटी चाट पडला. हे मला माझ्या वडिलांनी सांगितलं. काशीनाथनं सुभानरावाला सुळावर चढवलं. वा रे तुझा वडील, असा चेहरा करून डेपुटी त्याच्याकडे पाहत राहिला. म्हणाला, तुझे वडील दांडगे विद्वान दिसतात. त्या सर्व पोरांनी डेपुटीला वेड्यात काढलं. इरसाल उत्तर दिली आणि बकऱ्याला काळीज नाही हे सिद्ध करून दाखविलं. डेपुटीनं मास्तरांना वर्गात बोलावलं. म्हणाला, मुलं फारच हुशार आहेत. तुमचं कार्य तुम्ही असं चालू ठेवा. मीही तुमच्या मताचा आहे. असं म्हणून त्यानं मास्तरांचा हात आपल्या हातात घेऊन दाबला. डेपुटी निघून गेला. मास्तरांना आनंद झाला. ते घरी जाऊन दवाखान्यात जायची तयारी करू लागले. इतक्यात डॉक्टर कडून एक इसम चिठ्ठी घेऊन आला. मास्तरांनी ती चिठ्ठी कापऱ्या हातांनी हातात घेऊन वाचली. मास्तर, आज सकाळी सरस्वतीबाईचा अंत झाला. लवकर या. ती एकच वळ वाचून मास्तरावर कडा कोसळला. ते वेडावले. त्यांचं हृदय उद्ध्वस्त झालं. त्यांचा सुखी संसार धडधडून पेटू लागला. मी तिच्या शेवटच्या घडीला तिच्याजवळ नव्हतो. का नव्हतो असं स्वतःला विचारीत मास्तर दवाखान्याकडे धावत निघाले. सरस्वतीबाईच्या निधनानं मास्तरांचा भरला संसार उद्ध्वस्त झाला. त्यांचं जीवन रखरखीत वाळवंटासारखं वृक्ष झालं. वावटोळीतील पाचोळ्यासारखं ते भटकत होतं. कुठेही जात होतं. मिळेल तेव्हा जेवत होतं आणि कधीही घरी परत येत होतं. आता त्यांची काळजी करणारे कोणीच उरले नव्हते. घरी यायचं ते कुणासाठी असं ते स्वतःला विचारित होते. शीड मोडलेलं तारू भटकावं तसं ते भरकटत होते. परंतु त्यांचं कार्य थांबलं नव्हतं. ते नोकरी सांभाळून गावोगाव जाऊन लोकजागृतीचे कार्य करीत होते. धनगरवाडी ते देवगाव यात फक्त 2 मैलाचं अंतर होतं. आणि धनगरवाडीची 10-12 मुलं मास्तरांच्या शाळेत शिकत होती. त्यामुळं धनगरवाडीत त्यांची चांगलीच ओळख झाली होती. धनगरवाडीचे सर्व लोक त्यांना मान देत होते. धनगरवाडीचा सखाराम हा मास्तरांचा भक्त होता. त्याला मास्तराविषयी फारच आदर वाटत होता. हा सखाराम शरीरानं फार बळवट होता आणि मनानं मोठा होता. तसाच त्याचा संसारही जबर होता. धनगरवाडीचा एक कर्ता माणूस म्हणून तो ओळखला जात होता. मास्तर मधून मधून त्याच्या घरी जात होते आणि सखारामकडे बसून रात्री परत येत होते. ज्या दिवशी पहिल्यांदा मास्तर सखारामकडे गेले तेव्हा वाघ्या कुत्रा खवळून धावला होता आणि सखारामनं त्याला शांत केला होता. परंतु पुढे पुढे मास्तर वरचे वर येऊ लागले. त्यामुळे वाघ्या मास्तरांचा दोस्त झाला होता. मास्तरांचा मित्रपरिवार फार मोठा होता. काही मित्रांना मास्तराचं ते एकाकी जीवन पाहवलं नाही. त्यांनी मास्तरांना गळ घालून दुसऱ्या लग्नाला तयार केलं आणि मास्तर नि मालन यांचं लग्न झालं. मालनही सुस्वभावी, तरुण नि सुंदर होती. तिच्या आगमनानं मास्तराचं घर आनंदानं पुन्हा भरलं. ती मनमिळाऊ नि एक उत्तम शिक्षिका होती. तिचं वय आता फक्त 20 वर्षाचं होतं. तिचं मास्तरावर निस्सीम प्रेम होतं. तीही मास्तर रात्री घरी येईपर्यंत चौकटीत बसून त्यांची वाट पाहत होती. मास्तर आले की मग खुदकन हसून उठत होती आणि नंतर त्यांना जेवण वाढून स्वतःही जेवत होती. आणि मास्तरांना विचार पडत होता. ते मालनची सरस्वतीबाईशी तुलना करीत होते. तीही अशीच वागत होती. ज्या जागी ती बसून आपली वाट पाहत असे त्याच जागी ही मालन बसत असते. याचा अर्थ काय? मी येईपर्यंत ही जेवत नाही. हिची प्रत्येक हालचाल सरस्वतीबाई सारखी कशी होते? या विचारांनी मास्तर एकाएकी गंभीर होत होते आणि मनात म्हणत होते, सरस्वती माझ्यावर अपार प्रेम करून मध्येच मला सोडून गेली. काचेचं सुंदर भांड खळखळ निखळून फुटावं तशी ती गेली आणि तिच्या जागी मालन आली आहे.
आता मालन मला मध्ये सोडून जाऊ नये. आणि मास्तर गंभीर झाले की मालन चिंतातूर होऊन आपलं काही चुकलं का असं स्वतःलाच विचारित होते.